नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कादंबरीचं स्वरूप आणि या अंतर्गत कादंबरीच्या लेखकाची भूमिका आणि लेखन पद्धती याविषयी. यापूर्वी आपण कादंबरी म्हणजे काय, कादंबरीचं स्वरूप पाहिलं होतं. त्यामध्ये कादंबरीच्या विविध अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या पाहिल्या होत्या. कादंबरीच्या व्याख्याच्या अनुषंगानं कादंबरीचं स्वरूप आपल्याला निश्चित करता येतं. त्याचबरोबर कादंबरीच्या घटकांची आपण आता चर्चा करणार आहोतच. या सर्व घटकांची चर्चा करण्यापूर्वी आपल्याला लेखक का लिहितो किंवा कादंबरीच्या लेखकाची नेमकी भूमिका काय असते किंवा लेखन पद्धती नेमकी कशी असते याची माहिती करून घेणार आहोत. कादंबरी म्हणजे काय हे पाहत असताना कोणी त्याला गद्य महाकाव्य म्हटलं, कोणी मानवी हृदयाचा सूक्ष्म कलात्मक अभ्यास या प्रकारची व्याख्या केली, कोणी आपल्याला हृदयांतरंगाचं आविष्करण असंही त्याला म्हटलं गेलं. आणखीन एक व्याख्या महत्त्वाची जी आहे किंवा जी आपण पाहिली होती ती म्हणजे सत्यसृष्टीच्या आधारानं काल्पनिक प्रतिसृष्टी निर्माण करून काल्पनिक पात्रांची स्वभावचित्रे व काही अंशी तदवलंबित जीवित घटना यांचे गोष्टरूपाने वर्णन करून व कलानंदाची प्राप्ती करून जीवितातील गुंतागुंतीच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारा गद्य वाङ्मय विभाग अशा प्रकारची एक व्याख्या आपण पाहिली होती. या व्याख्येच्या अनुषंगानेच खऱ्या अर्थानं आपल्याला कादंबरीच्या स्वरूपाची अधिक माहिती घेता येते. कादंबरीच्या घटकांची रचना कशी होते किंवा एकूण रचनातंत्र काय असतं किंवा कादंबरीमध्ये काय असतं हे पाहता येतं. आपल्या सभोवतालचं जीवन पाहत असतो, समाजामध्ये आपण वावरत असतो, समाजाचं निरीक्षण करत असतो. साधारणतः आपल्याला ज्या वयामध्ये कळायला लागतं त्या कळायच्या वयापासून किंवा त्या कळत्या वयापासून आपण समाजामध्ये वावरतो. माणूस हा समाजसापेक्ष जीवनपद्धती जगणारा प्राणी आहे. समाजाशी तो एकरूप होतो, समरस होतो. समाजाशिवाय त्याचा श्वासही त्याला घेता येत नाही. लाक्षणिक अर्थानं हे वाक्य घ्यावं. आपलं सगळं जन्म ते मरण या दरम्यानचा जो कालखंड जो आहे त्याला आपण जीवन असं म्हणतो. ते सगळं जीवन हे समाजामध्ये आपण असतो. कुटुंबापासून बाहेरच्या समाजातल्या अनेक लोकांशी आपला परिचय होतो. लोकांच्या व्यवहार आपण पाहतो, आपण त्या व्यवहारामध्ये सहभागी झालेलो असतो. आणि हे करत असताना आपण समाजाचं जे निरीक्षण करतो त्या निरीक्षणातूनच लेखकाला काही कथाबीजे मिळतात, काही आशय मिळतो आणि आशयाच्या अनुषंगाने तो लेखन करत असतो. आता माझं लेखन मी का करावं या संदर्भामध्ये जी लेखकाची भूमिका जी असते ती वेगळ्या प्रकारची भूमिका असेल. एकाच हेतूनं कोणी लेखन करत नाही किंवा सर्वांचे हेतू एकच असतात असंही नाही आहे. आपल्याकडे साधारणतः दोन जे हेतू आपल्याला दिसले किंवा मांडले गेले किंवा ज्याच्याविषयी खूप चर्चा झाली ते लेखनाचे हेतू जे आहेत, मी एकूण साहित्याच्या खरं तर साहित्याच्या निर्मितीचेच हेतू जे आहेत ते आपण पाहतो. त्यातला एक हेतू आहे की कलेसाठी कला आणि दुसरा हेतू आहे तो जीवनासाठी कला. आपल्याकडे प्राधान्यानं दुसरा जो विषय जो आहे किंवा दुसरा हेतू जो आहे तो जीवनासाठी कला. कोणतीही कला असेल तर त्यामध्ये जीवनदर्शन हे महत्त्वाचं आहे. ते जीवनासाठी लागू पडतं. जीवनातून आपण घेतो, आपल्या माणसांच्या जगण्यातून घेतो आणि ते आपण परत माणसांनाच देतो किंवा त्यातून एक निर्मितीचं सृजन करतो. याकडे पाहत असताना तो जीवनाच्या संदर्भातच त्या कलेकडे पाहावं. मग ती साहित्य कला असो किंवा अन्य कला असो, या कलांच्याकडे पाहत असताना जीवनाच्या संदर्भात पाहावे असा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे कलेपेक्षा जीवन महत्त्वाचं असं यामध्ये पाहायला मिळतं. पण त्याचबरोबर दुसरा दृष्टिकोन जो आहे तो असा की कलेकडे कला म्हणून पहा. जीवनाचे सगळे संदर्भ की जीवनाला ती जोडली गेली पाहिजे असं नको. कलेकडे कले म्हणून पहा, त्याचं सौंदर्याचं वर्णन करा किंवा ते सौंदर्य पहा. आणि एक कलाकार आणि कलाकृती या दोघांच्या मधलं नातं किंवा त्या निर्मिती प्रक्रियेचा आनंद घ्या असा एक हा हेतू आहे. मला असं वाटतं की कादंबरीच्या लेखनाचेही हेच हेतू असावेत किंवा आहेत. कादंबरीकडे काही लेखक कलेसाठी कला म्हणून पाहतात, कारण कादंबरी ही एक कलाच आहे. साहित्य कृती आहे, ती साहित्यकृती ही कला आहे.
तर या साहित्यकृतीकडे पाहत असताना मी जगण्याच्या संदर्भात मानतोय की मी कलेच्या संदर्भात मानतोय, ही लेखकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायला हवी असतेच. आपल्याकडे वि स खांडेकरांच्या आपण कादंबऱ्या बघितल्या, ना. सी फडकेंच्या कादंबऱ्या, म्हणजे हे कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या दोघांच्या संदर्भातलाच विषय येतो. म्हणून आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा वि स खांडेकरांच्या कादंबऱ्यांच्यामध्ये आपल्याला जगण्याचे संदर्भ, जीवनाच्या संदर्भामध्ये ती कहाणी मांडली जाईल. मग अगदी ययातीसारखी एखादी पौराणिक कादंबरी जरी असेल की जिला ज्ञानपीठ मिळालं, मराठीमधलं पहिलं ज्ञानपीठ वि स खांडेकरांच्या ययाती कादंबरीला मिळालं. आता ययातीसारख्या कादंबरीमध्ये पौराणिक जीवन साकारलेलं असताना किंवा सांगितलं असताना सुद्धा ती एवढी महत्त्वाची का ठरावी, तर त्याचा दृष्टिकोन, त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो त्याकडे जीवनाचे संदर्भ म्हणून पाहावेत. ययाती, पुरुरवा, उर्वशी यांचे संदर्भ केवळ कालचे संदर्भ किंवा होऊन गेलेल्या काळाचे किंवा अगदी कल्पनेतले संदर्भ असे न मानता मानवी जीवनामध्ये या भावनांचं, त्या व्यक्तिरेखांच्या स्वभावाचं जे चित्रण केलं आहे, त्या चित्रणाच्याकडे पाहत असताना एक सामाजिक दृष्टिकोनातून बघावं किंवा जीवनविषयक दृष्टिकोनातून पाहावं असं आहे. त्यामुळे या कादंबरीकडे बघत असताना अगदी सगळ्याच कादंबऱ्या, वि स खांडेकर असतील किंवा अन्य लेखकांच्या कादंबऱ्या पाहत असताना आपल्याला एक याच्यामध्ये मला जीवन दर्शन आहे, याच्यामध्ये जीवन वर्णन केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे ही कादंबरी जी आहे ती मानवी जीवनासाठी एक पूरक आहे असं मानलं गेलं किंवा मानलं जातं. आणि त्यामुळे मग कादंबरीच्या लेखनाचे हेतू, आता उदाहरणार्थ 1863 लिहिलेली कादंबरी जी मुक्तामाला जी आहे, त्या मुक्तामालामध्ये मनोरंजनपर आहे किंवा रंजनप्रधान कादंबरी असं मानतो आपण. म्हणजे तिला मराठीमधील पहिली रंजनप्रधान कादंबरी मुक्तामाला, त्याचनंतर त्यांचीच लक्ष्मण क्षत्री हाळबेंचीच मंजू घोष ही कादंबरी आली. या कादंबरीची आपण एका म्हणजे मुक्तामालामध्ये म्हणजे अनेक संकट तिच्यावरती येत असेल, त्यातून सगळ्यातून सुटका होते. म्हणजे जसं एखादा चित्रपटामध्ये नायक किंवा नायिका अनेक संकटांनी घेरली जातात आणि कोणत्याही अगदी अशक्यपणे वाटणाऱ्या संकटावर मात करून सुद्धा ते पुन्हा जिंकतात, अशा प्रकारचे कथानक त्या मुक्तामालामध्ये आहे. हे जगण्याच्या संदर्भात त्यातला किती भाग येतो किंवा खरंच असं होऊ शकतं का, घडू शकतं का, अशा प्रकारचं याच्यावर चर्चा होऊ शकते. पण ते लिहित असताना एक रंजन आहे, वाचकांना वाचताना आनंद मिळावा हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनाचा हेतू जो आहे तो रंजनप्रधान आहे किंवा मनोरंजनप्रधान आहे, करमणूकप्रधान आहे. पण त्याचबरोबर पण लक्षात कोण घेतोसारखी कादंबरी असेल, ब्राह्मण कन्यासारखी कादंबरी असेल किंवा यमुना पर्यटनसारखी कादंबरी असेल, या लेखनाचा हेतू जो आहे तो केवळ रंजन करणं असं नाही आहे, तर समाजदर्शन घडवणं, जीवनदर्शन घडवणं हा आहे. त्यामुळे साहित्याचे दोन जे हेतू आहेत की लेखनाचे, त्यापैकी एक कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला, कादंबरी या दोन्ही प्रकारांनी किंवा दोन्ही हेतूंनी लिहिलेल्या, या दोन्ही भूमिकांनी लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण कादंबऱ्यांचा अभ्यास करायला लागू तेव्हा आपल्याला टप्प्याटप्प्यावर वेगळ्या काळामध्ये जे लेखन जे झालं, म्हणजे एका बाजूला रहस्यकथासुद्धा आहेत, म्हणजे आनंद देणाऱ्या कथा आहेत, शोकात्मक स्वरूपाच्या कथा आहेत किंवा गूढ कथांच्या गूढ साहित्य निर्माण होणाऱ्या अशा प्रकारचे लेखन आहे. तर या सगळ्यांचा आपल्याला विचार याच्या अनुषंगाने करता येतो. या अनुषंगाने कादंबरीचे विविध प्रकार मानले जातात. त्यामध्ये सामाजिक प्रधान आहेत किंवा मनोरंजन आहेत, ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत, राजकीय आहेत. महानगराच्या संदर्भामध्ये 1960 नंतर जे काही बदल झाले ते बदल आहेत, ते बदल टिपणाऱ्या कादंबऱ्या महानगराचं एक वेगळं जीवन घेऊन येतात. ग्रामीण जीवनात चित्रण करणाऱ्या अनेक कादंबऱ्या आपल्याला आहेत. बनगरवाडीसारखी कादंबरी आहे, गोतावळा आहे किंवा पाचोळ्यासारखी कादंबरी जी आहे ती ग्रामीण जीवनाच्या किंवा रारंबोर्डांच्या आणखीन काही कादंबऱ्या. पत्रात्मक कादंबऱ्या, ज्या पत्रात्मक स्वरूपाच्या कादंबऱ्या आहेत की इंदू काळे सरला भोळेसारखी कादंबरी असेल की जी मराठीमधली पहिली पत्रात्मक कादंबरी असं म्हणतो. या पत्रात्मक कादंबरीतून सुद्धा या जीवनासाठी कलेचा सारखा हेतू त्यांनी मांडलेला आहे. किंवा याशिवाय अजून रहस्यमय किंवा प्रचारकी स्वरूपाच्याही कादंबऱ्या लिहिल्या जातात. तर कादंबरीचे विविध प्रकार आहेत. कादंबरीकाराची लेखन पद्धती नेमकी कशी असते, जेव्हा आपण या भूमिकेचा विचार करायला लागतो कादंबरीकाराच्या, तेव्हा एक लक्षात येते कादंबरीकार हा जीवनाचा भाष्यकार असतो. प्रत्येक लेखक हा जीवनाचा भाष्यकार असतो, कादंबरीकार ही जीवनाचा भाष्यकारच आहे.
तो विविध भूमिकांनी त्यामुळे लेखन करतो आणि ही अशी भूमिका वेगळी असल्यामुळे त्याचं लेखन हे वैविध्यपूर्ण असतं किंवा वेगळ्या प्रकारचं होतं. कादंबरीकाराची लेखन पद्धती ही त्याच्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. त्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे, तो जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो. म्हणजे मी जगण्याकडे जर आनंदी वृत्तीने पाहत असेल किंवा समाधानी वृत्तीने पाहत असेल किंवा शोकात्मक स्वरूपाने पाहत असेल तर त्या कादंबरीची रचनासुद्धा करत असताना त्या अनुषंगानेच ती होणार आहे. एका सामाजिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा तो विचार करायला लागू त्या कादंबरीच्या लेखनाचा, तेव्हा तो लेखकाचा दृष्टिकोन जसा असेल त्याच पद्धतीनं कादंबरीचंही लेखन वगैरे होतं. आणि त्यामुळे वेगळे कथा कादंबरीकार आहेत किंवा लेखक आहेत, प्रत्येकाच्या दृष्टिकोन वेगळा असतो, प्रत्येक लेखकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. या अनुषंगानं प्रत्येकाच्या वेगळ्या भूमिकांनी लेखन झाल्यामुळे वैविध्यपूर्ण लेखन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मगाशी म्हटलं की जसं वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या आहेत, ना. सी फडकेंच्या कादंबऱ्या आहेत, बनगरवाडीसारखी किंवा व्यंकटेश माडगूळकरांच्या कादंबऱ्या आहेत, गंगाधर गाडगिळांचं लेखन आहे, पु व भावेंचं आहे किंवा आजच्या काळातल्या अनेक लेखकांनी जे लेखन केलेलं आहे ते वेगळ्या दृष्टीने, म्हणजे ग्रामीण भाग आजचा असेल, कालचा असेल किंवा शहरी भाग आजचा असेल, काही वर्षापूर्वीचा असेल, तर त्या शहराकडे त्या विषयाकडे पाहत असताना त्या लेखकाचा नेमका दृष्टिकोन काय आहे, तो लेखक कोणत्या दृष्टीने पाहतो, या अनुषंगानं कादंबरीची लेखन पद्धती ठरते किंबहुना कादंबरीचं लेखन वगैरे होतं. आता कादंबरीकाराची भूमिका कोणती असते. काही वेळा कादंबरीची भूमिका, आता आपण पाहतो की कादंबरीकारांची किंवा लेखकाची भूमिका वेगवेगळी असते. एक भूमिका अशी असते ज्या भूमिकेला आपण आजीबाईंची भूमिका असं म्हणतो. आजीबाई जशी नातवाला आजी गोष्ट सांगते, त्या गुंतवून ठेवते, दररोज एक नवा विषय मांडत असते, ती सांगते, मध्येच काहीतरी कामही करून येते, मध्येच कोणाला तरी निरोपही देते किंवा वेगळा विषय, कोणी भेटलं किंवा कोणी आलं तर त्याच्या वेगळा बोलते आणि परत नंतर ती गोष्ट परत सुरू ठेवते. तर कथा सांगण्याची जी एक आजीबाईंची एक शैली आहे, त्या अनुषंगानं काही वेळा कादंबरीकार आजीबाईंच्या भूमिकेत जाऊन ते लिहितात किंवा सांगतात. आजीबाईंची भूमिका ही कथा सांगण्याची जी आहे ती प्राचीन भूमिका आहे, खूप जुनी आहे आणि सर्वात सोपी अशी भूमिका आहे. एक ओघवतेपणाने सांगायचं, कुणाला तरी एखादं सांगतोय, निवेदन करतोय, त्यामध्ये ते सांगत असतात. हे जे सांगणं जे आहे, हे जे निवेदन जे आहे, हे काही वेळा संगतवार होतं, काही वेळा ते संगती त्याची तुटते. पण संगती जरी तुटली तरी सुद्धा पुन्हा नव्याने जोडली जाते. म्हणजे आजी नातवांना गोष्ट सांगत असते आणि मध्येच कोणतरी येतो, तेव्हा ती काहीतरी वेगळंच वाक्य उच्चारते किंवा वेगळंच काहीतरी सांगत असते. त्या वेगळ्या सांगण्याचा मूळ गोष्टीशी काही संबंध नसतो. पण ते पहिला मधला भाग निघून गेल्यानंतर ती पुन्हा नातवांना मूळ गोष्टीकडे घेऊन येते आणि त्यामुळे अशा प्रकारचं लेखन, अशा प्रकारची भूमिका घेऊन जेव्हा लेखन वगैरे होतं तेव्हा ते कथानक आकर्षक होतं, ती कादंबरी आकर्षक होते आणि त्या सांगण्याचा, त्या निवेदनाचा एक परिणामही चांगला व्हायला लागतो. आजीबाईंच्या भूमिकेतला जो विश्वास आहे किंवा लढिवाळपणा आहे किंवा ओघवतेपणा आहे किंवा पुन्हा जुन्या गोष्टींना नव्यानं जोडण्याची जी पद्धत जी आहे ती पद्धती खूप चांगली पद्धती होते. त्यामुळे अनेक कादंबरीकारांनी आजीबाईंच्या भूमिकेतून लेखन केलं पाहायला मिळतं. यात काही गुणदोषी आहेत. पहिला दोष सांगायचं झालं तर याच्यामध्ये कथनकाराच्या अस्तित्वाची जाणीव सतत असते. जो निवेदक जो आहे किंवा जो लेखक जो आहे तो सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवून असतो. म्हणजे आजीबाईला सतत मी कोणतरी आहे, मी सांगतोय, मी सांगणार आहे किंवा मी आहे याची जाणीव असते. या जाणीवेने लिहिल्यामुळे सुद्धा काही वेळा कादंबरीचं कथानक हे काय म्हणू आपण त्याला की तुटत राहतं किंवा एक असंगत स्वरूपाचं होतं. सतत मी इथे डोकावत राहतो असंही होऊ शकतं. याचबरोबर आजीची भूमिका घेतल्यामुळं सतत मला उपदेशच केला पाहिजे, मला उद्बोधनच केला पाहिजे असंही घडू शकतं. कारण सांगणारा मी कोणीतरी मोठा, आता म्हटलं की अस्तित्वाची जाणीव जी आहे त्यात जो मी आहे तो सतत डोकावत राहतो. तर उपदेश आहे, उद्बोधन आहे असं जर
असं जर झालं तर ते कथानकाला बाधा येऊ शकते. यापूर्वी आपण उल्लेख केला की कोणीतरी मध्येच येतो आणि आजीबाई त्याच्याशी बोलते आणि मग पुन्हा गोष्टीकडे वळते. तसा तो तंद्रीभंग जो आहे, एक तंद्री लागते, ती तंद्री लागायला हवी. एखादं कथानक जे आहे ते सातत्यानं एखादं प्रवाहासारखं पुढे पुढे जायला हवं, परंतु असं न जाता मध्येच तंद्रीभंग होते. काही वेळा या लेखनाचं स्वरूप जे आहे तो प्रारंभ जो असतो तो निबंधवजा होतो. निबंधामध्ये जसं आपण म्हणतो की आता मी माझ्या शाळेविषयी लिहित आहे, माझ्या शाळेविषयी सांगतो आहे आणि मग मी शाळेबद्दल बोलतो. म्हणजे अगोदर मी काय करतो त्याची प्रस्तावना करतो आणि त्यानंतर मग ते लिहिलं जातं. तशा प्रकारचा थोडासा निबंधवजा प्रारंभ या भूमिकेतून होतो किंवा दिसतो. जसा दोषही हा आहे तशाच पद्धतीने काही गुणही या भूमिकेचे आहेत. ते म्हणजे वेगवेगळ्या विषयावर विचार व्यक्त करण्याची संधी यातून प्राप्त होते. आजीबाईंची भूमिका असल्यामुळे किंवा लेखकाकडेच लेखक सगळं सांगत असल्यामुळे आपल्याला जे सांगायचं आहे ते वेगवेगळ्या विषयावरचं मांडता येतं आणि माझे विचार जे आहेत की जे मला जे वाटतं आहे तेच मला मांडता येणे शक्यता आहे याच्यामध्ये आहे. ते एक संधी त्याला प्राप्त होते आणि म्हणून एका उपदेशकाच्या भूमिकेतून किंवा एका अनुभवी माणसाच्या भूमिकेतून तो मांडत असतो. तर हा एक त्याचा चांगला गुण म्हणायला हरकत नाही आहे. दुसरी एक पद्धत जी आहे की कादंबरी लेखक लिहित असताना आपण निवेदनामध्ये याचा पुन्हा विचार करणारच आहोत की निवेदन कसं होतं, कथन कसं होतं. त्यामध्ये स्वमुखी कथन किंवा पात्रमुखी कथन किंवा पात्रात्मक कथन ज्याला आपण म्हणू. लेखक आजीबाईसारखं तटस्थ राहून किंवा त्रयस्थपणानं न राहता किंवा न सांगता कादंबरीतली पात्र आपल्याशी संवाद साधायला लागतं, वाचकाशी संवाद साधायला लागतं. म्हणजे कादंबरीतलं पात्र मीच माझी कहाणी सांगतो. मृत्युंजयमध्ये कर्ण आपली कहाणी सांगतो किंवा अर्जुन आपली कहाणी सांगतो किंवा कुंती आपली कहाणी सांगते. अशी जी वेगवेगळी प्रकरणं जी आहेत ती मीच सांगत असतो माझी कहाणी. म्हणजे हे लेखकच सांगत असतो खरं तर, पण लेखक आपण आपल्या मुखातून न सांगता तो पात्रांच्या मुखातून सांगत असतो किंवा त्या म्हणजे पात्रमुखी म्हणून त्याला पात्रमुखी कथन असं म्हणतो. म्हणजे लेखक एखाद्या पात्राशी तादात्म्य एकरूपता साधून ते निवेदन करतो. अशा अनेक कथा कादंबऱ्या वगैरे आहेत. त्या कादंबऱ्यांच्या मधले हे निवेदन जे आहे ते सौम्य कथन, त्यातला नायकच बोलत राहतो. कोसलामधला मी पांडुरंग सांगवीकर हाच कथानायक आपली कहाणी सांगायला सुरुवात करतो. म्हणजे लेखक त्या पात्राशी समरूप झालेला असतो, एकरूप झालेला असतो की तद्रूप झालेला असतो, तादात्म्य पावलेला असतो आणि म्हणून लेखकच पात्राच्या भूमिकेतून निवेदन करत असतो. पात्र आपापली कहाणी सांगते आणि लेखक त्या पात्रांशी त्या व्यक्तिरेखांशी एकरूप झाल्यामुळे एकरूप होऊन निवेदन करत असल्यामुळे हे लेखकाचं आत्मनिवेदन नसतं. लेखकाला काय वाटतं असं आपल्याला वाटत नाही. वाचकाला वाटतं की ते पात्रच आपलं आयुष्य सांगते, पात्रच आपली जीवन कहाणी सांगते. त्यामुळे ही पद्धती जी आहे भूमिका, ह्या प्रकारची भूमिका जी लेखनाची जी आहे ती सुद्धा म्हणजे वाचकांना आवडते किंवा लोकप्रिय ठरते. पात्रांना समजून घेण्यासाठी ते अधिक उपयुक्त असते. इथे लेखक बाजूला राहतो, बाहेर राहतो, वर्तुळाच्या बाहेर राहतो आणि तो त्या पात्रांच्या मुखातूनच दाखवत राहतो की हे असं घडतंय किंवा हे असं घडत आहे. या संदर्भामध्ये ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आणखीन एक भूमिका जी आहे ती म्हणजे आत्मनिवेदनपर भूमिका. आता स्वमुखी खरं तर स्वमुखी कथन जे आहे किंवा पात्रमुखी कथन जे आहे त्याचाच हा एक भाग आहे. पात्र स्वतःचीच कहाणी सांगते, आत्मनिवेदन करते. लेखकाची भूमिका इथे साक्षीभूत त्रयस्थाची असते. म्हणजे पात्र मीच माझी कहाणी सांगत असतो, माझ्याविषयीचं निवेदन मी करत असतो. लेखक फक्त तटस्थपणे त्रयस्थपणे या घटनांचा साक्षीदार म्हणून पाहत असतो. लेखकाला या भूमिकेतून लिहित असताना एक चांगली गोष्ट करता येते की त्याचा जो दृष्टिकोन जो आहे तो त्या दृष्टिकोनानुसार त्या पात्रांना बोलायला लावतो किंवा पात्रांना जगाकडे पाहायला लावतो.
आणि तशा पद्धतीनं चित्रण करणं त्याला शक्य होतं. म्हणजे लेखकाचाच विवेक्षित दृष्टिकोन जो आहे तोच दृष्टिकोन पात्रांच्या भूमिकेतून किंवा पात्रांच्या निवेदनातून व्यक्त होत असतो आणि तशाच प्रकारे चित्रण होत असतं. यामध्ये सुद्धा आपल्याला पात्राशी तादात्म्य पावल्यामुळे एक सूत्रामध्ये एक सूत्रता आणता येते, एक सूत्रामध्ये कादंबरीचं कथानक मांडता येतं. इथे प्रथम पुरुष निवेदन असतं, म्हणजेच पात्र जेव्हा स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी माझ्याविषयी बोलतो त्याला प्रथम पुरुषी असं म्हणतो. या प्रथम पुरुषी निवेदनामुळे मनोविश्लेषणासाठी सुद्धा आपल्याला हे उपयुक्त ठरतं की माझी मानसिकता काय, त्या पात्राची मानसिकता काय आहे हे आपल्याला सांगता येतं, मांडता येतं. आणि या सगळ्यामुळे मनोविश्लेषण करता येत असल्यामुळे किंबहुना मी माझ्याविषयी सांगत असल्यामुळे ते अधिक सांगता येतं. ते सूक्ष्म विस्तारानं या मनोविश्लेषणाचं किंवा मानसिकतेचं, मनोभावांचं वर्णन करता येतं. ही भूमिका घेऊनच मराठीमध्ये काही कादंबऱ्या आल्या की ज्याला आपण आत्मचरित्रात्मक कादंबरी असं म्हणतो. खरं तर आत्मचरित्र वेगळं आणि कादंबरी वेगळे या दोन्ही वाङ्मय प्रकार पूर्णतः वेगळे आहेत. यामध्ये फक्त एक समान धागा असेल तर आत्मचरित्राचा नायक जो आहे किंवा नायिका जी आहे ती स्वतःच निवेदन करत असते, म्हणजेच ती प्रथम पुरुष निवेदन असतं. आणि आत्मचरित्रात्मक कादंबरी जी आहेत ती कादंबरीमधला नायक नायिकासुद्धा स्वतःच्याच बद्दल सांगत असतात. मात्र कादंबरी ही काल्पनिक असते, आत्मचरित्र काल्पनिक नसतं. हा दोघांच्या मधला फरक आहे. आत्मचरित्र हे वास्तव असतं, वास्तवाचंच दर्शन त्यामध्ये घडतं. इथे कल्पनेला थोडासुद्धा वाव असत नाही. आणि अशाच पद्धतीनं स्वतःचं निवेदन करता येण्याच्या या पद्धतीमुळे कादंबरीचा नायक किंवा नायिका आपलं चरित्र सांगत असतो, आत्मचरित्र सांगत असतो. आणि त्यामुळे मराठीमध्ये आत्मचरित्रात्मक कादंबरी निर्माण झाल्या किंवा आत्मचरित्र कादंबरीचं निवेदन करता येणं शक्य झालं. झोंबीसारखी ज्याला आपण कादंबरी म्हणतो किंवा आत्मचरित्र म्हणतो, पण त्याला ते आत्मचरित्रात्मक कादंबरी असल्याचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा हे या भूमिकेतूनच लेखकानं लिहिलेलं असतं. याच्या अंतर्गतामध्ये काही लेखक दैनंदिनीच्या स्वरूपामध्ये लेखन करतात. यामध्ये सुद्धा आत्मनिवेदनाचीच भूमिका असते. म्हणजे दैनंदिन रोजनिशीच्या माध्यमाचा वापर होतो. या प्रकारामध्ये मात्र अनेक वेळा संकुचितपणा होतो, कारण का आपण दैनंदिन लिहित असताना आजच्या घडलेल्या घटनांचा उद्याच्या घडलेल्या घटनांशी काही संबंध असेलच असं नाही. त्यामुळे एक विसंगती येण्याची किंवा एक तुटकपणा येण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असते. तर या कादंबरीला संकुचितपणा येतो, वाचनीयता याची कमी होण्याची शक्यता अधिक आहे. एकसंधपणा साधला जात नाही. जसं इतर कादंबऱ्यांच्या मध्ये एका घटनेनंतर दुसरी घटना आपण जोडतो, सांधेजोड करतो आणि एक लय पकडली जाते, एक प्रवाह सापडतो किंवा प्रवाहित होताना दिसते, एक त्याला गती प्राप्त होते. अशा प्रकारची गती या कादंबरीच्या म्हणजे या पद्धतीमध्ये, या भूमिकेतून म्हणजे रोजनिशीच्या भूमिकेतून जी क्रमशः लिहिण्याची पद्धत असते या पद्धतीनं होत नाही आहे. त्यामुळे निवेदनसुद्धा एकसुरी होण्याची शक्यता असते. वर्णन करण्यासाठी मर्यादा पडतात. पात्रांचा संवाद घडत नाही आहे. कथानक आकर्षक होईल असं नाही. आणि लेखकाच्या अभिव्यक्तीला सुद्धा मर्यादा अधिक असतात. म्हणजे इतर ठिकाणी लेखक अभिव्यक्तीसाठी त्याला मर्यादा असत नाही, तो विस्तृत वर्णन करू शकतो, अधिक सांगू शकतो, व्यक्त होऊ शकतो. इथे मात्र असं होत नाही. त्यामुळे श्रीना पेंडसेंची कादंबरी आहे लव्हाळी कादंबरी, ह्या लव्हाळी कादंबरीचा आपण या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. पात्रमुखी निवेदन पद्धती जी आहे ती म्हणजे याच भूमिका आहेत सगळ्या. खरं तर या भूमिकेतून सुद्धा आपल्याला वेगळ्या मनोवृत्ती स्पष्ट होण्यास मदत होते, उत्कटता अधिक लाभते. आणखीन एक भूमिका जी असते ती म्हणजे त्रयस्थाची भूमिका किंवा तृतीय पुरुषी भूमिका, की लेखक तटस्थ राहून या सगळ्या कादंबरीचं कथानक घडवत असतो किंवा सांगत असतो, निवेदन करत असतो. ज्यांच्या संदर्भात कादंबरी घडते, कथानक घडतं ती वेगळी असतात आणि सांगणारा वेगळाच असतो. म्हणजे जसं आपण एखादं सहलीला गेल्यानंतर आपल्याला तो मार्गदर्शक असतो, तो सगळं सांगत असतो आणि तेच आपण ऐकत असतो, तेच पाहत असतो. तशा पद्धतीनं तटस्थपणे
अशा प्रकारची भूमिका घेऊनच लेखन होतं. याच्यामध्ये एक 2 पद्धती आहेत. एक वैहायस नावाची पद्धती आहे, दृश्यात्मक या स्वरूपाची. आता या ज्या पद्धती आहेत की ही ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये वैहायस या पद्धतीमध्ये गतकालीन वृत्तांताचं कथन झालेलं असतं. म्हणजे भूतकाळातल्या घटना इथे सांगितल्या जातात. ऐतिहासिक पद्धतीचं कथन या ठिकाणी होतं. म्हणजे असं घडलं होतं आणि असं घडलं होतं असं म्हणून आपण मागचा काळ पुन्हा जिवंत करत असतो किंवा त्या काळाकडे आपण जात असतो. आजच्या संदर्भामध्ये या कादंबरीतलं कथानक साकार होत नाही किंवा येत नाही. घडून गेलेल्या काळाबद्दलचंच वर्णन इथं होतं किंवा कथन वगैरे होतं या पद्धतीमध्ये. आणि दृश्यात्मक पद्धती जी आहे ती घटना आपल्यासमोर आत्ता प्रत्यक्ष घडत आहेत अशा प्रकारचं कथन होते. लेखक अशा प्रकारची भूमिका घेऊन ते लिहितो. म्हणजे घटना भूतकाळातल्या असो किंवा वर्तमान काळातल्या असो किंवा ज्या घडवलेल्या आहेत त्या आत्ता आपल्यासमोर ते घडत आहे, ही भूमिका आहे. तर या भूमिकेमुळे आपल्याला समोर जे घडतं आहे किंवा वाचतो आहोत, जे कथानक आहेत, पात्र आहेत किंवा जे वातावरण आहे, हे सगळंच आजचं वाटायला लागतं. अगदी पौराणिक काळाविषयी जर लिहिलं तर तो आज आपल्यासमोर येतो, आजचा असतो. या वैहायस या पद्धतीमध्ये मात्र असत नाही की ते जुन्या काळामध्ये किंवा गतकालीन वृत्तांताचंच कथन करत असते. इथे या भूमिकेत लेखक पात्रांशी समरस होत नाही. तो दूरत्वानंच त्या पात्रांच्याकडे पाहतो, त्यांच्या हालचाली टिपतो, हालचाली नोंदवतो, त्यांचे संवाद लिहितो. तो त्या पात्राशी समरस होत नाही, एकरूप होत नाही, तद्रूप होत नाही, तटस्थ भूमिकेने पाहतो. आणि त्यामुळे त्याला म्हणजे प्रतिसृष्टी, सत्यसृष्टीच्या जवळ जाणारी प्रतिसृष्टी तयार करता येते. मग अशा आपण एका व्याख्यामध्ये पाहिलं होतं की सत्यसृष्टी जी आहे ती त्याच्यासारखीच प्रतिसृष्टी काल्पनिक जी आहे ती त्याला तयार करता येते. तर त्रयस्थाच्या भूमिकेमध्ये त्याला सत्याभास आपण निर्माण करता येतो. जसं आपण गणेशोत्सवामध्ये एखादा खूप मोठे सीन उभे करतात ते आपण सत्याच्या जवळ जाणारे वाटतात, सतत आभास करतात. कारण का तो निर्माता जो कलाकार जो आहे तो तटस्थपणे तो पाहतो की हे कसं आहे. जी मूळ कलाकृती आहे त्याप्रमाणेच ती कलाकृती घडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आकार, लांबी, रुंदीमध्ये फरक असेल परंतु तो तटस्थपणे पाहिल्यानंतर हे बरोबर आहे की नाही कळतं किंवा तो त्या पद्धतीनं घडवत असतो. इथंही त्याच पद्धतीनंही लेखक या समाज जीवनामधून जे चित्र मला उभं करायचं, जे मांडायचं आहे ते तटस्थपणे पाहतो. मला हे अशा प्रकारचं द्यायचं होतं, ते तसंच दिलं आहे की नाही. आणि त्यामुळे त्याला अधिक काल्पनिक जरी असलं तरी सत्याच्या जवळ जाता येतं, ती परिस्थिती त्याला निर्माण करता येते. मात्र या भूमिकेचा एक तोटा असा आहे की मनोविश्लेषणाला उपयुक्त ठरत नाही. कारण का मनोविश्लेषण करण्यासाठी किंवा मानसिक स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी, लेखन करण्यासाठी त्या पात्रांशी समरस व्हावं लागतं, त्यांच्या भूमिकेत शिरावं लागतं. लेखक तेही वर्णन करत असताना तटस्थपणानं करत असतो. त्यामुळे तो एक दोष सोडला तर या पद्धतीही चांगल्या आहेत. अनेक वेळा या पद्धतींचा वापर केलेला आहे. अशा या भूमिका घेऊन लेखकाने लिहिलेला आहे कादंबरी किंवा एकूण साहित्याच्या अनुषंगानं आज आपण इथे संपत आहोत. पुढील भागात पाहणार आहोत आपण कादंबरीचा घटक आणि या घटकांच्या मधला पहिला घटक जो आहे तो म्हणजे कथानक. या कथानक घटकाविषयी आपण पुढील भागामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.